हॅलो एव्हरीवन. आपण आज मशीन लर्निंगचे प्रॅक्टिकल नंबर फर्स्ट बघणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे आहेत. परफॉर्म द फॉलोइंग फर्स्ट प्रॅक्टिकल आहे हे. तर त्याच्यामध्ये आपल्याला काय फर्स्ट प्रॅक्टिकल डेटा प्रिपरेशन नावाचं आहे. ओके, सो ह्या जे टास्क आहेत ज्याचे ऑपरेशन आपल्याला परफॉर्म करायचे आहेत ते कोणकोणते आहे? फाइंड द शेप ऑफ द डेटा, फाइंड द मिसिंग व्हॅल्यूज, फाइंड द डेटा टाइप्स ऑफ द ईच कॉलम, फाइंड आउट द झिरोज. ओके, फाइंड आउट दी मीन ऑफ एज ऑफ पेशंट्स. ओके, त्यानंतर तुम्हाला डेटा हा डिवाइड करायचा आहे 75 आणि ट्रेनिंगमध्ये आणि 25 टेस्टिंगमध्ये. देन एक तुम्हाला कन्फ्युजन मॅट्रिक्स तयार करायचे आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला हे सगळे कॅल्क्युलेट करून दाखवायचे ऑपरेशन्स खायचे, ॲक्युरेसी, प्रिसिशन, रिकॉल, एफर्ट. ओके, तो आपण लाईन बाय लाईन कोड करणार आहे. तर त्याच्यासाठी फर्स्टली तुमच्याकडे एक डेटा सेट पाहिजे. तर तो डेटा सेट म्हणजे कुठला? हर्ट डेटा सेट. ओके, तर हर्ट डेटा सेट हा तुम्हाला सिलेबसमध्ये लिंक दिलेली आहे. तर इथे मी काय केलेलं आहे, फर्स्टली तुमचं आहे ॲनाकोंडा आहे. हे कोणतं सॉफ्टवेअर आहे? ॲनाकोंडा सॉफ्टवेअर आहे. ओके, त्याच्यामध्ये मी ज्युपिटर नोटबुक लॉन्च केलेली आहे आणि त्याच्यामध्ये काय केलं आहे, एक फोल्डर तयार केलेलं आहे. हे मी डेस्कटॉपला एक फोल्डर तयार केलं आहे प्रॅक्टिकल 1 नंबरचं. आणि त्याच्यात मी काय केलेलं आहे, तुमचा जो डेटा सेट आहे सिलेबसमध्ये दिलेला तो मी इथे डाउनलोड केलेला आहे. ठीक आहे, तो तुमची CSV फाईल राहते, त्याला तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करावे लागते. देन तुम्ही इथे त्याला पेस्ट करू शकता. देन नंतर काय केलेलं आहे इथे, हे काय अनटायटल नावाचं, हे मी ते ज्याच्यामध्ये कोड करते आहे ती फाईल आहे. ओके, ती फाईल म्हणजे काय इथे, म्हणजे तुम्ही ज्युपिटर नोटबुकमध्ये ज्यामध्ये कोड करणार आहे ती, तर ती तुम्ही कशी ओपन करणार आहे. इथे तुम्हाला एक न्यू नावाचं टॅब दिसतंय, त्याच्यावर तुम्ही क्लिक करणार आणि तिथे तुम्हाला एक नवीन विंडो अशी दिसेल. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. तर हे काय आहे, आपलं पहिलं प्रॅक्टिकलचं ऑपरेशन आपल्याला जे परफॉर्म करायचे आहे. सो फर्स्ट काय आहे, आपल्याला पहिले तर आपल्याला डेटा सेट लोड करायचा आहे. ओके, सो डेटा सेट लोड करण्यासाठी आपल्याला पहिले लायब्ररीज इम्पोर्ट करावे लागेल. सो कोणती लायब्ररी लागते त्याला, तर पांडाज लागते. सो इम्पोर्ट पांडाज ॲज AD. ठीक आहे, ही कशासाठी यूज करतात लायब्ररी, तर ही लायब्ररी तुम्ही तुमचा डेटा सेट जो आहे त्याला लोड करण्यासाठी यूज करता. मग तुमचा डेटा सेट जर तुम्हाला लोड करायचा आहे तर तुम्ही काय करता, DF इज इक्वल टू PD डॉट रीड अंडरस्कोर CSV. ठीक आहे, आणि आता तुमच्या डेटा सेटचं नाव, तुमचा डेटा सेट कोणता आहे इथे, हर्ट नावाचं, हर्ट डॉट CSV. ओके, मग तिथे तुम्ही त्याला रन करणार. ओके, आता तुम्हाला इथे काय झालं आहे, फक्त तुमचा डेटा सेट हा लोड झालेला आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, तो डेटा सेट त्याला दाखवायचा आहे, डिस्प्ले करायचं आहे. सो DF म्हणजे काय, डेटा फ्रेम. ओके, इथे काय झालं की फर्स्ट 5 लाईन्स, ओके, फर्स्ट 5 लाईन्स ऑफ डेटा सेट आणि लास्ट 5 लाईन्स ऑफ डेटा सेट हा डिस्प्ले झाला आहे. ओके, टोटल इथे दिसतंय की तुमच्या 303 रोज आहेत आणि 15 कॉलम्स आहेत. ठीक आहे, तर हे तुमचा स्टार्टिंगला आपण काय केलं, डेटा सेट लोड केला. देन तुमचं पहिलं ऑपरेशन काय, फाइंड द शेप ऑफ द डेटा. म्हणजे शेप ऑफ डेटामध्ये काय करणार आहे तुम्ही, जसं की आपण इथे लिहिणार आहे DF डॉट शेप. आता DF डॉट शेप का, कारण की तुम्हाला डेटा सेटचा शेप फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, सो याला रन केला. आता इथे आउटपुटमध्ये काय आलं, 303,15. ओके, म्हणजे काय, 303 ह्या रोज आहेत आणि 15 हे काय आहे, कॉलम्स आहेत. म्हणजे शेपनी काय फाइंड आउट होतं, नंबर ऑफ रोज अँड नंबर ऑफ कॉलम्स. ओके, देन तुम्हाला सेकंड कमांड काय आहे, फाइंड द मिसिंग व्हॅल्यूज. आता मिसिंग व्हॅल्यू जेव्हा तुम्हाला फाइंड आउट करायचे असेल तेव्हा तुम्ही इथे इज नल यूज करताय, म्हणजे एखादी नल व्हॅल्यू किंवा फॉल्स व्हॅल्यू आहेत की नाही, ट्रू व्हॅल्यू आहे की नाही. ठीक आहे, म्हणजे एक प्रकारे मी तुम्हाला सांगते. ओके, तर त्याच्या पहिले आपण इथे बघूया, जर फक्त एखाद्या वेळेस तुम्हाला असा क्वेश्चन विचारला की तुम्हाला फक्त फर्स्ट 5 लाईन्स इथे डेटा सेटच्या डिस्प्ले करायच्या आहे, तर तेव्हा तुम्ही काय कराल. सो तेव्हा जर तुम्हाला बघायचं असेल तर तेव्हा तुम्ही काय करणार, DF डॉट हेडनी काय होईल की फर्स्ट लाईन तुमच्या फर्स्ट 5 लाईन्सच ह्या डिस्प्ले होते. आता यांनी काय झालं, तुमच्या डेटा सेटमध्ये 303 लाईन्स आहेत, पण याच्यानी काय होतं आहे, फक्त फर्स्ट 5 लाईन्स ह्या डिस्प्ले झाल्या. पण जर त्याने तुम्हाला सांगितलं की मला शेवटच्या 5 लाईन तुम्हाला डिस्प्ले करायच्या आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही काय यूज करणार, तर तुम्ही यूज करू शकता DF डॉट टेल. ओके, सो DF डॉट टेल यांनी काय झालं, तुमच्या लास्टच्या 5 लाईन्स या डिस्प्ले झाल्या. याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की मिसिंग व्हॅल्यूज फाइंड आउट करायचे आहे.
सो काय होतं आहे, डी एफ डॉट इज नल. ओके, म्हणजे काय, एखादी व्हॅल्यू आहे का की जी नल आहे किंवा एम्प्टी आहे, 0 आहे, अशी व्हॅल्यू तुम्हाला तिथे डिस्प्ले करायची आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण व्हॅल्यू तर दिसत नाही. याच्यामध्ये काय झालं आहे की फक्त पहिले 5 आणि शेवटचे 5 याच्यामध्ये दिसते. आता मधात जे व्हॅल्यू जे आले ते तुम्हाला दिसत नाही आहेत, ते तुम्हाला सगळं दिसले पाहिजेत, राईट. ॲटलिस्ट त्याचं काहीतरी समरी दिसली पाहिजे. मग त्याच्यासाठी तुम्ही काय करू शकता की डी एफ डॉट इज नल डॉट, ओके, डॉट सम. ओके, तर याने काय होणार, ओव्हरऑलमध्ये समरी दिसेल की या पर्टिक्युलर व्हॅल्यूजमध्ये कोणती नल व्हॅल्यू आहे का. तर इथे तुम्हाला दिसले की सगळे तर 0 आहेत, म्हणजे इथे कुठे नाही आहे नल व्हॅल्यू. पण CA हे एक फील्ड आहे त्याच्यातली, त्याच्या ठिकाणी तुमचे 4 नल व्हॅल्यूज आहेत आणि थालमध्ये तुमच्या 2 नल व्हॅल्यूज आहेत. हे यांनी डिस्प्ले केलं ॲज अ फॉर्म ऑफ समरी. ठीक आहे, हे समरीच्या फॉर्मॅटमध्ये यांनी नल व्हॅल्यू किंवा मिसिंग व्हॅल्यूज डिस्प्ले केल्या. नेक्स्ट काय आहे तुमचं, इथे आता आपल्याला काय करायचं आहे की फाइंड द डेटा टाईप ऑफ ईच कॉलम. ठीक आहे, आता याच्यात तुम्ही एक ॲडिशनल गोष्ट अशी करू शकता की तुम्ही त्याचा काउंटसुद्धा काढू शकता की किती नल व्हॅल्यूज आहे आणि किती नाही आहे. ठीक आहे, सो DF डॉट काउंट. आता याच्यातून काय होईल, प्रत्येकी जसे की तुमच्या डेटा फ्रेममध्ये तुम्हाला माहिती पडलं की इथे किती आहे, 15 रोज आहेत. ठीक आहे, त्या 15 रोजमध्ये 303 रोज आहेत आणि 15 कॉलम्स आहेत. त्या प्रत्येक कॉलममध्ये कुठे नल व्हॅल्यू आहे की नाही त्याचा पूर्ण काउंट तो देतोय, किंवा एक प्रकारे ते सगळ्यांमधला काउंट देतोय. आता मिसिंग व्हॅल्यू म्हणजे काय, तिथे व्हॅल्यूज नाही आहे किंवा 0 आहे किंवा व्हॅल्यूज नाही आहे, आपण असं कन्सिडर करूया. ठीक आहे, तर इथे काय सांगतोय की तो की इथे 4 व्हॅल्यू मिसिंग आहे, ज्याने तुम्हाला समरीमध्ये सांगितलं की CAच्या ठिकाणी हे 4 व्हॅल्यू मिसिंग आहेत. म्हणजे 303 मायनस 299 4 येते, किंवा 303 मायनस 4 केल्यावर काय येणार, 299. देन नंतर काय होईल, इथे थालचे किती आहे, 301, म्हणजे 2 मिसिंग व्हॅल्यूज सापडले तुम्हाला. म्हणजे यांनी ओव्हरऑलमध्ये काउंट दिलं की 303 रोज आहेत प्रत्येक कॉलममध्ये, म्हणजे 15 कॉलममध्ये 303 ह्या रोज आहेत आणि प्रत्येक कॉलममध्ये 303 फील्ड असायला पाहिजे. पण जे मिसिंग व्हॅल्यू आहे त्याचा पण काउंट त्यांनी दिलेला आहे की इथे नाही आहेत व्हॅल्यू. ओके, देन नंतर तुम्ही काय काढू शकता अजून याच्यामध्ये की आपल्याला जर त्यांनी म्हटलं की फक्त 0 व्हॅल्यूज मला फाइंड आउट करायचे, DF इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 0. म्हणजे आता इथे काय देत आहे तो की कुठे व्हॅल्यू 0 असेल तर तो ट्रूच्या फॉर्मॅटमध्ये देईल आणि 0 नसेल तर काय, फॉल्समध्ये देईल. ठीक आहे, तर तसं तर ॲक्च्युली ट्रू म्हणजे 1 असतं, पण इथे आपण काय डिस्प्ले करतो की जी व्हॅल्यू ॲक्च्युली 0 आहे त्या फील्डमध्ये, म्हणजे तुमच्या डेटा सेटमध्ये जर ॲक्च्युली 0 व्हॅल्यू असेल तर ती ट्रूनी डिस्प्ले होईल. ठीक आहे, आणि जर आपल्याला त्या ट्रूला रिप्लेस करायचं आहे 0नी, तर आपण काय करणार इथे की DF इन ब्रॅकेट DF इज एक्झॅक्टली इक्वल्स टू 0. ओके, आता याने काय होईल की जे ट्रूच्या व्हॅल्यू आहे ॲक्च्युली त्या कशाने रिप्लेस होतील, 0नी. म्हणजे त्यांनी सांगितलं की इथेच एक्झॅक्टली 0s आहेत. ओके, आता याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की त्या 0चा तुम्हाला काउंट पण दाखवायचं आहे की जे एक्झॅक्टली 0 आहेत त्यांचा तुम्हाला काउंट दाखवायचं. तर त्याच्यासाठी कमांड काय आहे, एक्झॅक्टली इक्वल्स टू 0 याचा तुम्हाला काय दाखवायचं आहे, काउंट. तर यांनी दाखवला पर्टिक्युलर थिंग्समध्ये एवढे एवढे काउंट्स आहेत त्याचे. ओके, कळतं आहे. देन नंतर तुम्हाला काय करायचं आहे, आता आपल्याला इथे नेक्स्ट फील्डमध्ये काय करायचं होतं की त्याचे डेटा टाईप्स फाइंड आउट करायचे होते. ठीक आहे, आपण एक स्टेप आधी गेलो आहे की झिरोज फाइंड आउट केले आपण, फाइंड आउट दी झिरोज, ही वाली स्टेप राहिली होती आपली, फाइंड आउट दी डेटा टाईप्स ऑफ ईच कॉलम. जर डेटा टाईप फाइंड आउट करायची असेल तर आपण काय करणार, DF डॉट डी टाईप्स. ठीक आहे, DF डॉट डी टाईप्स, आणि याला करणार तुम्ही रन. आता याच्यातून काय होतं की जेवढे पण तुमचे कॉलम्स आहेत 15 कॉलम, त्याचे तुम्हाला डेटा टाईप्स इंटिजर फ्लोट जे काय असेल ते तिथे डिस्प्ले होईल. ओके, ते नंतर तुम्हाला काय करायचं आहे
की एजचा कॉलम डिस्प्ले करायचा आहे आणि त्याचा मीन काढायचा आहे. आता तुमच्याकडे तर खूप सारे कॉलम्स आहेत, त्याच्यापैकी त्यांनी काय म्हटलेलं आहे ही वाली फील्ड की फाइंड द मीन एज ऑफ द पेशंट. म्हणजे तुम्हाला एज जो कॉलम आहे याच्यातला त्याची तुम्हाला काय करायची आहे, मीन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो फर्स्टली तुम्हाला तर काय करावं लागेल, कॉलम किती आहेत हे डिस्प्ले होतील तर ते म्हणजे तुम्हाला दाखवायचे आहेत कॉलम्स किती आहे. सो DF तुम्हाला माहिती नाही, समजा आपण असं कन्सिडर करूया. सो DF डॉट कॉलम्स. ओके, यानी काय होईल, ओव्हरऑलमध्ये सर्व कॉलम्स जे आहेत तुमचे ते डिस्प्ले होतील तुमच्या डेटा सेटमध्ये जेवढे आहेत. तुम्हाला आता एवढे दिसले की हे तुमचे कॉलम्स आहेत. आता त्याच्यातला स्पेसिफिकली तुम्हाला कुठला कॉलम डिस्प्ले करायचा आहे, DF एज वाला. ओके, सो आता याच्यामध्ये आपल्याला एक लक्षात असं ठेवायचं आहे की जे नेम जिथ्यामध्ये जसं दिलेलं आहे ते तुम्हाला तसंच लिहावं लागेल. ओके, आता एज दिलं आहे, मग यांनी काय केलं की एजमध्ये काय हे सगळं डिस्प्ले केलं आणि त्याचा तुम्हाला काय करायचं आहे, मीन. कारण की त्यांनी काय सांगितलं आहे, फाइंड द मीन एज ऑफ द पेशंट. ठीक आहे, सो DF डॉट मीन. आता याच्यातून काय दिलं की हे याचा मीन आहे. पर्टिक्युलर मीन तुम्हाला माहिती आहे की सगळ्या एज जेवढे पण नंबर्स आहेत त्याची टोटल करायची आणि ते किती नंबर्स आहे डिवायडेड बाय तेवढे. ओके, आणि काय होईल, तुमचा मीन निघेल. आणि आता तुम्ही असंच तुम्ही मोड पण कॅल्क्युलेट करू शकता. जसं तुम्ही मीन केलेलं आहे तसंच तुम्ही मोडसुद्धा कॅल्क्युलेट करू शकता. ओके, सो मीन इज रिप्लेस बाय मोड. त्यांनी विचारलं नाही आहे पण आपण ॲडिशनली काढून ठेवतो. ओके, की याचा हा मोड आहे. ओके, आता नेक्स्ट काय करायचं आहे आपल्याला, इथे आपल्याला काय करायचं आहे की हा डेटा आहे आपला जो, ठीक आहे, त्याला आपल्याला काय करायचं आहे, डेटा सेट आहे तो, त्याला आपल्याला ट्रेनिंग आणि टेस्टिंगमध्ये डिवाईड करायचं आहे. त्यांनी दिलेलं आहे की हा डेटा रँडमली डिवाईड करायचा आहे, पण ट्रेनिंग हा डेटा सेट 75% पाहिजे आणि टेस्टिंग हा डेटा सेट 25% पाहिजे. ठीक आहे, सो तर आपण त्याला कसं करणार, सो आपल्याला इथे काय यूज करावं लागेल, फ्रॉम sklearnची लायब्ररी. ठीक आहे, एक सेकंड, त्याच्या पहिले त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, नाव एक्स्ट्रॅक्ट ओनली एज, सेक्स, चेस्ट पेन, रेस्ट BP अँड कोलेस्ट्रॉल. म्हणजे त्यांनी काय म्हणायचं आहे की तुमच्या ज्या डेटा सेटमध्ये ज्या 15 फील्ड्स आहेत कॉलम्समधले त्याच्यापैकी मला फक्त 5च कॉलम तुम्हाला डिस्प्ले करायचे आहेत. तर ते आपण पहिले करूया. ठीक आहे, सो आपण इथे कसं करणार, त्याला 5 कॉलमला DF सेम. ओके, नंतर काय करणार, ब्रॅकेटमध्ये आता इथे ज्या ज्या फील्ड्स आहेत त्या कुठल्या कुठल्या घेतल्यात आम्ही, फर्स्टली कुठला घेतला, एज, राईट. देन कुठली घेतलं आहे फील्ड, एज. नंतर काय इथे कॉमा देणार, ही केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे. ओके, देन नंतर कुठली फील्ड आहे, सेक्स नावाची. देन देन कॉमा, सिंगल इन्व्हर्टेड कॉमा अगेन, देन चेस्ट पेन. ओके, चेस्ट पेन कॉमा, देन कुठली आहे, रेस्ट BP. देन कोलेस्ट्रॉल. देन कुठली फील्ड आहे, कोलेस्ट्रॉल. त्याला पण आपल्याला कशात करायचं आहे, सिंगल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये. ओके, आणि नंतर याला काय करणार तुम्ही, रन. ते यांनी काय झालं, डिस्प्ले झाले. पर्टिक्युलरली ज्या फील्ड्स आहे तुमचे कॉलम्स आहेत ते सर्व तुमचे इथे डिस्प्ले झाले. आता नेक्स्ट काय करायचं आहे तुम्हाला, त्यांनी जे जे कॉलम सांगितले होते, कुठले कॉलम सांगितले होते, हे नाव एक्स्ट्रॅक्ट ओनली एज, सेक्स, चेस्ट पेन, रेस्ट BP अँड कोलेस्ट्रॉल. आणि आता